बीडच्या बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आणि शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद त्याला मिळतोय। मोठमोठे व्यापारी या ठिकाणी रेशीम कोष खरेदीसाठी येत आहेत। ऑगस्ट महिन्याच्या 11 दिवसातच तब्बल 100 टन मालाची खरेदी या ठिकाणी करण्यात आली आहे। या संदर्भात आणखी तपशील आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे देतील। जिल्ह्यातील शेतकरी रेशीमकडे वळत आहेत। दुष्काळी भाग असलेल्या बीडमध्ये आता रेशीम चांगलं उत्पादन मिळवून देते हे शेतकऱ्यांना माहीत झालंय। प्रशासन देखील त्यांना प्रोत्साहन देतंय, त्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने वळत असताना आता दुसरीकडे बीडच्या बाजार समितीत रेशीम खरेदीचं जे केंद्र सुरू केलंय त्याला देखील मोठा प्रतिसाद मिळतोय। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी शेकडो टन माल या ठिकाणी आवक झाला आहे आणि त्याची आता खरेदी विक्रीचा सगळा व्यवहार सुरू आहे। आपण पाहिलं तर ऑगस्ट महिन्यात केवळ 11 दिवसात या ठिकाणी तब्बल 100 टन मालाची खरेदी झाली आहे आणि यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा देखील होतोय। विशेषतः मराठवाड्यात अशा पद्धतीचं मोठं खरेदी केंद्र बीडमध्ये सुरू झालंय आणि त्यामुळे येथील शेतकऱ्यांना जवळच हे सगळं मार्केट उपलब्ध झालंय। यामुळे प्रवास खर्चात देखील शेतकऱ्यांची बचत होतीये। काय सांगाल, तुम्ही कधीपासून रेशीम शेती करताय आणि यापूर्वी कुठल्या बाजारात ही सगळी विक्री करायची? आम्ही 10 वर्षापासून रेशीम शेती करत होतो। यापूर्वी कर्नाटकला रामनगरला या गावी रेशीम कोष घेऊन जावं लागायचं, पण जाताना येताना खूप दूर व्हायचं आणि वाहनाची रिस्क होती। आमची थोडी घटना घडली दुर्दैवी, त्यामुळं मार्केट झालं ते एकदम शेतकऱ्यासाठी उत्तम झालं। प्रवास खर्च देखील होत होता, त्यानंतर भाव जर मिळाला नाही तर माल सुद्धा परत घेऊन येता येत नव्हता। हा, प्रवास खर्च भरपूर, एका म्हणजे वाहनामागं 50,000 रुपये खर्च येत होता आम्हाला जाऊन येण्यासहित, आणि भाव बी तिथं पर्याय नव्हता। जरी कमी लागला ते द्यावाच लागायचा। इथं कसं आहे, भाव जरी कमी लागला तर थोडं बोलून किंवा परत उद्याच्या मार्केटला आणता येतो परत माल आपल्याला। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।